मी प्राध्यापक दत्तात्रय मुरुमकर, पूर्णवेळ शिक्षक प्रात्यक्षिक, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आज आपण इयत्ता 12वी या वर्गामध्ये प्रॅक्टिकल नंबर 6 डिफरन्शियल लिकोसायटिक काउंट हा कसा केला जातो, डिफरन्शिएटेड लिकोसायटिक काउंट करण्याचा इम्पॉर्टन्स काय मिळतो आणि हा लॅबोरेटरीमध्ये कशा पद्धतीनं हा एक्सपेरिमेंट वर्कआउट केला जातो हे आपण आज या ठिकाणी पाहत आहोत. विद्यार्थी मित्र हो, मागील वेळेला आपण RBC काउंट, WBC काउंट, टोटलचे पाहिले. आज आपण आता डिफरन्शिएटेड काउंट हा पाहताना याचा मुख्य प्रिन्सिपल जे आहे, the polychromatic staining solution, that is a Wright stain असेल, लिस्मॅन स्टेन असेल किंवा जिम्सा स्टेन असेल, कंटेनिंग मिथायलिन ब्ल्यू अँड इओसिन. ह्या प्रत्येक स्टेनमध्ये मिथायलिन ब्ल्यू आणि इओसिन नावाचा कंपाऊंड हा कंटेन प्रेझेंट असतो. दी स्टेन्स आर कॉल्ड ॲज रॅमनॉक्सी स्टेन and as they are made up of combine of acid and basic dyes. ह्या पर्टिक्युलर स्टेनिंग टेक्निकमध्ये जे स्टेन वापरले जातात त्या स्टेनमध्ये खऱ्या अर्थानं ॲसिडिक आणि बेसिक डाईज हे कंबाईन केलेले असतात. दिस बेसिक अँड ॲसिडिक डाईज इन्क्लूड्स मल्टिपल कलर when applied to cell. Methanol acts as a fixative and also acts as a solvent. जो मिथेनॉल नावाचा कंपाऊंड त्यात वापरलेला आहे तो कंपाऊंड एकतर त्या ठिकाणी फिक्सेटिव्ह म्हणून काम करतो किंवा सॉल्व्हंट म्हणून काम करतो. द बेसिक कंपाऊंड ऑफ व्हाईट सेल, दॅट इज सायटोप्लाझम, की बेसिक कंपाऊंड ऑफ व्हाईट सेल जो त्या सेलच्या सभोवताली प्रेझेंट असणारा सायटोप्लाझम असतो. इट इज अ स्टेन बाय ॲसिडिक डाय अँड डिस्क्राइब ॲज इओसिनोफिलिक ऑर ॲसिडोफिलिक द ॲसिडिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल, न्यूक्लियस टेक्स ब्ल्यू टू पर्पल कलर. जो सेलमधल्या सेंट्रलमध्ये न्यूक्लियस येतो आणि त्या न्यूक्लियसच्या आकारमानावरून त्या पेशीला नॉमेनक्लेचर केलेलं असतं, म्हणजे त्याला तो डायस मिळतो. म्हणजे इओसिनो दी ॲसिडिक कंपाऊंड, फॉर एक्झाम्पल न्यूक्लियस टेक्स ब्ल्यू टू पर्पल कलर बाय बेसिक स्टेन अँड कॉल्ड ॲज बेसोफिलिक. द न्यूट्रल कंपाऊंड ऑफ द सेल इज अ स्टेन बाय बोथ डायज अँड द डिफरंट काउंट इज अ प्रेझेंट डिस्ट्रीब्युशन ऑफ फेरियस व्हाईट सेल इन पेरिफेरल ब्लड स्मिअर. मग जो आपण पेरिफेरल ब्लडचा स्मिअर घेऊ, की जो आपला स्मिअर येतो त्या स्मिअरच्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या पांढऱ्या पेशी येतात. आता ह्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत, म्हणजे ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल असं मेन्शन करतो, ह्या व्हाईट ब्लड सेल ह्या साधारणतः 2 गटामध्ये विभागलेल्या असतात. पहिला जो त्यांचा गट येतो तो असतो ग्रॅन्युलोसायटिक सेल आणि दुसरा जो गट येतो यांचा तो असतो अग्रॅन्युलोसायटिक सेल. आता ग्रॅन्युलोसायटिक सेल आपण कशाला म्हणतो, की ज्या पेशीच्या स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लियसच्या सभोवताली, ही सपोज एक पेशी आहे, ह्या पेशीच्या सभोवताली सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, त्या सायटोप्लाझममध्ये असे ग्रॅन्युल दिसतात आणि मग त्याला आपण म्हणतो ग्रॅन्युलोसायटिक लिकोसाइट. दुसरी पेशी असते अग्रॅन्युलोसायटिक. फॉर एक्झाम्पल, धिस वन इज अ न्यूक्लियस इज अ सिच्युएटेड इन द सेल. सराउंड द न्यूक्लियस देर इज अ प्रेझेन्स ऑफ सायटोप्लाझम, बट इन दॅट सायटोप्लाझमिक लेयर देर इज ॲब्सेन्स ऑफ ग्रॅन्युल्स. आणि त्या पेशीच्या स्ट्रक्चरमध्ये आता ग्रॅन्युल ॲब्सेंट आहेत. मग अशा ग्रॅन्युलोसायटिक सेल ह्या न्यूट्रोफिल, इओसिनोफिल
आणि पॉलिमॉर्फ ह्या 3 पेशी ग्रॅन्युलोसायटिक स्ट्रक्चरमध्ये येतात. ह्या दुसऱ्या 2 पेशी ह्या मोनोसायटिक आणि लिम्फोसायटिक. ही लिम्फोसायटिक आहे, हिला आपण लार्ज लिम्फोसाइट असं म्हणतो आणि हिला आपण स्मॉल लिम्फोसाइट असं म्हणतो. ह्या दोन्ही लिम्फोसाइट्स आहेत, ह्या 2 प्रकारच्या पेशी आहेत. मग आता ह्या पेशी अशा आहेत, पण आता ह्या पेशी आपण ऑब्झर्व कशा करायच्या? तर ह्या पेशींचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, ह्या पेशींचं काउंटिंग करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपला हा एक्सपेरिमेंट करावा लागतो. आणि मग आता या एक्सपेरिमेंटसाठी आपला रिक्वायरमेंट काय लागते? तर पहिली रिक्वायरमेंट लागते आपल्याला मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप हा तर सर्वात इम्पॉर्टंट युनिट आहे. त्यानंतर ग्लास स्लाइड्स, काचेच्या स्लाइड्स आपल्याला या ठिकाणी लागतात. एक काचेची स्लाइड आपला स्मिअर प्रिपरेशन करण्यासाठी लागते आणि दुसरी अशी एक काचेची स्लाइड आपल्याला शोधावी लागते की ज्या काचेच्या स्लाइडचे एज ही स्मूथ असले पाहिजे, म्हणजे गुळगुळीत आणि नॉन क्रॅक, ज्या स्मूथवर क्रॅकिंग नाही, जो त्याचा स्मूथ स्लाइडचा एकदम परफेक्ट आहे, त्याने असा स्मिअर एकदम व्यवस्थित घेता येईल अशा स्लाइड्स आपण या ठिकाणी सिलेक्ट करतो. एका स्लाइडला आपण ग्लास स्लाइड असं म्हणतो, मायक्रोस्कोप स्लाइड, आणि दुसऱ्या स्लाइडला आपण स्प्रेडर स्लाइड म्हणून असं नाव देत असतो. तिसरा मुद्दा सीडार वूड ऑइल, की सीडार वूड ऑइल हा एक ऑइलचा रिएजंट आहे आणि ज्या वेळेला हा आपण स्लाइडवर टाकतो हा थिक असतो आणि ओपेक असतो, चिकट आणि थिक असतो. हा टाकल्यानंतर ज्या वेळेला ह्या मायक्रोस्कोप खाली या सेल स्लाइड आपण ऑब्झर्व करतो तेव्हा हा 100x ऑब्जेक्टिव्ह खाली ऑब्झर्व केला जातो. मग 100x ऑब्जेक्टिव्ह खाली ज्या वेळेला सेल आपण ऑब्झर्वेशन करतो तेव्हा त्या स्लाइडवर जर सीडार वूड ऑइलचा ड्रॉप टाकलेला नसेल तर त्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असणाऱ्या न्यूक्लियसची क्लॅरिटी आपल्याला दिसत नाही. म्हणून न्यूक्लिअर क्लॅरिटी जर ऑब्झर्व करून आपल्याला ती सेल कोणती आहे ही ओळखायची असेल तर त्या ठिकाणी सीडार वूड ऑइल हे वापरणं गरजेचं असतं. पुढचा रिएजंट, आता याला जो रिएजंट वापरला असतो, रिएजंट म्हणजे थोडक्यात स्टेन. मग स्टेनमध्ये तुम्ही राईट स्टेन वापरू शकता, जिम्सा स्टेन वापरू शकता, लिस्मॅन स्टेन वापरू शकता, फील्ड ए आणि फील्ड बी स्टेन वापरू शकता. मग यापैकी जे तुम्हाला स्टेन या ठिकाणी यूज करायचं ते आहे राईट स्टेन. मग राईट स्टेन 0.2 ग्रॅम इन 100 मिली ऑफ डिस्टिल वॉटर, 0.2 मिलीग्रॅम राईट स्टेन पावडर फॉर्ममधलं घ्या, ते 100 मिली डिस्टिल वॉटरमध्ये डायल्यूट करा. ऑफ ॲसिटोन फ्री मिथेनॉल 100 मिली, सॉरी डिस्टिल वॉटर नाही, 100 मिली ॲसिटोन फ्री मिथेनॉलमध्ये त्याला ॲड करा. ॲसिटोन फ्री मिथेनॉलमध्ये ॲड केल्यानंतर दी सोल्युशन इज अलाऊ टू स्टँड फॉर फ्यू डेज. ती पावडर मिथेनॉलच्या सोल्युशनमध्ये, म्हणजे त्यामध्ये ॲसिटोन नसला पाहिजे, त्या सोल्युशनमध्ये त्याला डायल्यूट करा आणि ते मिक्सिंग करून काही दिवस ते सोल्युशन त्या लॅबोरेटरीमध्ये आपल्या स्टँड बाय स्थिर ठेवा. बिफोर युजिंग, ज्याला तुम्हाला 2 दिवसांनी वापरायचे रिएजंट तुम्ही आज तयार करून ठेवा. त्यानंतर बफर वॉटर. आता बफर वॉटर प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन स्टेनिंग टेक्निक. बफर वॉटर लॅबोरेटरीमध्ये ज्या वेळेला आपण स्लाइडचं स्टेनिंग करतो, ह्या स्टेनिंग टेक्निकमध्ये हा जो बफर वॉटर आपण इथं यूज करतो, हा बफर वॉटर प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल टू मेंटेन द ॲसिड बेस बॅलन्स, स्टेन आणि ब्लड. मग या वेळेला ह्याची जी pH असते ह्या बफर वॉटरची, इट इज इक्वल टू 6.8 pH. ही 6.8 pHचं बफर वॉटर असतं. अँड दॅन स्पेसिमन. मग आता स्पेसिमन इज यूज, इट मे बी अ कॅपिलरी ब्लड बाय युजिंग फिंगर पंक्चर, फिंगर टिप पंक्चर, इयर लोब्यूल पंक्चर, व्हॉट एव्हर मे इट बी, विच साईट विल बी सिलेक्टेड बाय यू. तुम्ही जी बाजू निवडलेली असेल त्या बाजूतून घेतलेलं, डायरेक्टली घेतलेलं ब्लड म्हणजे दॅट इज अ कॅपिलरी ब्लड और EDTA ब्लड मीन्स तुम्ही व्हेन पंक्चरमधून कलेक्ट केलेलं ब्लड स्पेसिमन असेल तर तो तुमचा EDTA ब्लड हा या ठिकाणी होईल. यानंतर
ही रिक्वायरमेंट घेतल्यानंतर आता सुरू होते खरी आपली प्रोसिजर. मग आता प्रोसिजर काय सांगते आपल्याला? मेक द स्मिअर. पहिल्यांदा आपल्याला त्या ब्लड स्पेसिमनचा स्मिअर बनवायचा. मग आता जे स्मिअर बनवले जातात ते स्मिअर साधारण दोन प्रकारचे असतात. एक असतो थिन स्मिअर म्हणजे पातळ, आणि दुसरा असतो थिक ब्लड स्मिअर. थिन ब्लड स्मिअर इज अ युजफुल फॉर टू ऑब्झर्व द डिफरन्शिएट लिकोसायटिक काउंट, आणि थिक ब्लड स्मिअर इज अ युजफुल फॉर द स्टडी ऑफ मलेरियल पॅरासाइट एक्झामिनेशन. म्हणजे घट्ट असा डार्क आपण जर स्मिअर बनवला तर इट इज अ युजफुल फॉर मलेरियल पॅरासाइट, आणि थिन ब्लड स्मिअर बनवला इट इज अ यूज फॉर DLC काउंट म्हणजे डिफरन्शिएटेड लिकोसायटिक काउंट. आता प्रिपेअर करताना टेक अ क्लीन ग्रेसी फ्री ग्लास स्लाइड. कशी काची स्लाइड पाहिजे आपल्याला? त्या स्लाइडला ऑइल किंवा ग्रीस कुठलंही असता कामा नये, म्हणजे एकदम स्वच्छ, कोरडी आणि क्लीन अशी काचेची स्लाइड घ्या. ट्रान्सफर ए स्मॉल ड्रॉप ऑफ ब्लड नियर द एज ऑफ स्लाइड. ही काचेची स्लाइड आपण घेतली. ह्या काचेच्या स्लाइडच्या मिडल पार्टला एका एजकडनं थोडा स्पेस रिकामा सोडा आणि एक ब्लडचा ड्रॉप ह्या स्लाइडवरती ठेवा. स्लाइडवरती ब्लडचा ड्रॉप ठेवल्यानंतर प्लेस द स्प्रेडर स्लाइड ॲट अन अँगल ऑफ 30 to 35 डिग्री. Pull back the spreader until touch the drop of blood. Let the blood turn along with edge of the spreader. म्हणजे काय केलं या ठिकाणी? ज्या काचेच्या स्लाइडच्या एका कोपऱ्यामध्ये ब्लडचा आपण एक ड्रॉप टाकला, एक ड्रॉप, त्या ड्रॉप पासून थोडंसं डिस्टन्स ठेवून दुसरी काचेची स्लाइड आपण त्या स्लाइडवर अशा पद्धतीनं पुटअप केली की ह्या दोन स्लाइडच्या मध्ये 30 ते 35 डिग्रीचा अँगल तयार झाला. अँगल 35 डिग्री अँगल म्हणजे आपण भूमितीमध्ये तुम्ही पाहिले ना, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, ही जी कोन आहे तो कोन तयार केला, हा लघुकोन तयार केला. किती डिग्रीचा लघुकोन आपण इथं मांडतो की साधारण 30 ते 35 डिग्रीचा अँगल तयार केला. एवढा कमी अँगल का करायचा असेल? ही जर स्लाइड थोडी आपण वर केली असती, जर हिचा 90 डिग्री अँगल आला असता तर 90 डिग्री अँगलची स्लाइड तुम्ही अशी ओढून पहा, असे टप्पे टप्पे पडतील. म्हणजे हा जो टंग सेप स्मिअर येतो ना, हा असा तुटत 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 येईल. आपण एखाद्या समुद्रकिनारी फिरायला गेलो, आपण काय करतो? अथांग सागर पाहिल्यानंतर आपला मोह आवरत नाही, आपण असा चपरंगी दगड घेतो, चपटा, आणि पाण्यावर त्याचा फेकण्याचा प्रयत्न करतो. का? तो असा जम्पिंग करीत उडत उडत गेला पाहिजे. म्हणजे तीच पद्धत ज्यावेळेला त्याला समांतर पोझिशनने आपण फेकतो तेव्हा हा असा प्रकार होतो. म्हणून हा स्लाइडचा अँगल आपण या ठिकाणी 30 ते 35 डिग्रीला म्हणजे असा खालच्या बाजूने ठेवतो की स्लाइडला पकडताना सपोर्ट मिळला पाहिजे आणि स्लाइड ओढताना व्यवस्थित ओढता आली पाहिजे. स्लाइड जर आपण योग्य रीतीनं ओढली, जितका अँगल आपण कमी ठेवू तितका आपला स्मिअर थिन येतो. अँगल आपण उचलला तर स्मिअर आपला थिक येतो. Thin smear is a useful for differentiated leukocytic count and thick blood smear is a useful for determination of malarial parasite. मग मलेरियल पॅरासाइट आपला करायचं आहे का? नाही. आपल्याला डिफरन्शिएटेड लिकोसायटिक काउंट करायचा, वेगवेगळ्या प्रकारच्या पांढऱ्या पेशीचं काउंटिंग करायचं. मग या ठिकाणी हा जो स्प्रेडर आहे हा याला ठेवा, ह्या एज जवळ घ्या, बरोबर त्याला पुढच्या बाजूला ओढा, ब्लडचा ड्रॉप त्याला लागेल आणि स्प्रेडर अशा पद्धतीनं मूवमेंट करा की त्या स्प्रेडरच्या एज बरोबर ब्लडचा ड्रॉप हा त्या काचेच्या स्लाइडवर स्प्रेड झाला पाहिजे, असा पसरला पाहिजे. पसरल्यानंतर त्यामध्ये असा जिभेच्या आकाराचा थीन असा स्मिअर येईल आणि जो जिभेच्या आकाराचा थीन ब्लड स्मिअर आला की ह्या ब्लड स्मिअरला सुकू द्या, व्यवस्थित सुकू द्या. सुकल्यानंतर ह्या ब्लड स्मिअरला नॉमेनक्लेचर करा.
जो त्याचा बॅकचा डार्क पोर्शन आहे ना त्या बाजूला आपण हेड म्हणतो, जो मिडल पोर्शन येतो त्या स्मिअरचा त्याला आपण बॉडी म्हणतो, जो पुढचा तुटत गेलेला बारीक बारीक असा पुसटसा लेअर येतो पुढचा फ्रंटचा त्याला आपण टेल म्हणतो. आणि मग याच्यावरती जिथून स्मिअर आला त्याची जी मागची बाजू असेल ब्लँक स्लाईड, ह्या ब्लँक स्लाईडवर तुम्ही लेबल करा. लेबल करणं म्हणजे आयडेंटिफिकेशन मार्क नोट आउट करणं. मग आयडेंटिफिकेशन मार्क आपण कशाने करणार? बाय युझिंग अ लीड पेन्सिल, बाय युझिंग अ ग्लास रायटिंग पेन्सिल किंवा मार्कर पेन्सिल. तुम्हाला जी आपल्याकडे उपलब्ध आहे की दॅट इज ए मार्कर पेन, मार्कर पेन्सिल असेल, ग्लास मार्किंग पेन्सिल असेल, यू हॅव टू लेबल द ग्लास स्लाईड. मग काय लेबल करणार आपण तिथं? एक तर आपण रजिस्टरमध्ये केलेली आपली एंट्री बघायची. आपण रजिस्टर नंबर टाकलेला काय आहे तो बघा. पेशंटच्या नावाचं आद्य अक्षर काय आहे ते बघा. पेशंट मेल फिमेल कोण आहे तो बघा. पेशंटच्या बर्थ डेटचं काय हे आहे, कारण सेम नावाचे सेम डेटचे अनेक पेशंट आपल्याकडे येत असतात. आयडेंटिफिकेशन करताना जी आपण रजिस्टरला सिरियल अल्फाबेटिकली केली असेल, यू हॅव टू नोट अल्फाबेटिकली. सिरियल नंबरप्रमाणे आपण नोंद केली असेल, यू हॅव टू राईट युअर सिरियल नंबर. पेशंटच्या नावावरून आपण नोंदी करत असाल तर पेशंटचं नाव त्याच्यावरती टाका, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. कारण ॲट अ टाईम जर अशा 100 स्लाईड आपल्याकडं स्टेनिंगला आल्या तर कोणत्या पेशंटची स्लाईड कोणती हे कसं आपण ओळखणार? आणि यासाठी त्या स्लाईडचं त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन हे आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. म्हणजे ड्राय दी स्मिअर, ह्या रूम टेम्परेचरला तो स्मिअर पहिल्यांदा सुकू द्या, कारण ड्रायिंग त्याला इसेन्शियल आहे. आणि त्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन मार्क करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर फिक्सेशन दी स्मिअर. मग आता जो आपण हा स्मिअर तयार केला, ह्या स्मिअरचं आपला फिक्सेशन करायचं. द स्लाईड शुड बी स्टेन आफ्टर मेकिंग द स्मिअर. ही स्लाईड केव्हा स्टेन केली जाते? जेव्हा ही स्लाईड आपण तयार करतो त्यावेळेला मिथेनॉल इज प्रेझेंट इन स्टेन and it is already present in stain. That methanol plays an important role for a fixation of smear. मग ज्यावेळेला मिथेनॉल कंटेनिंग स्टेनमध्ये या स्लाईडला आपण स्टेनिंग करतो त्यावेळेला ह्या स्लाईडला वेगळ्या फॉर्ममध्ये फिक्सेशन करण्याची गरज नाही आहे, कारण त्याला फिक्सेटिव्ह कंपाऊंड वेगळा वापरण्याची गरज नाही. आपण कधी कधी काय करतो, स्मिअर केल्यानंतर ॲब्सोल्यूट मिथेनॉलचा एक ड्रॉप स्लाईडवर सोडला, स्पिरिट किंवा ॲब्सोल्यूट मिथेनॉल, की ती स्लाईड थोडीशी डिकलराईज होते, तिचा रॅडिश कलर जरा पुसट होतो आणि त्याला आपण फिक्सेशन केलं असं म्हणतो. पण या ठिकाणी ती परिस्थिती नसते. जेव्हा मिथेनॉल कंटेनिंग स्टेन आपण यूज करतो त्यावेळेला ऑलरेडी इट फिक्स द स्मिअर. देन स्टेनिंग द फिल्म. कव्हर द स्मिअर विथ द स्टेनिंग सोल्युशन by using 10 to 15 drops on the smear आणि wait exactly for 1 minute. जो आपला स्टेनिंग रिएजंट दिला तो ड्रॉपरमध्ये घ्या. ड्रॉपरच्या साह्यानं जो स्मेअरचा आपला स्लाईड स्मेअर आहे याच्यावर 10 ते 15 ड्रॉप ते सोल्युशनचे टाका आणि एक्झॅक्टली 1 मिनिट वेट करा. 1 मिनिटाच्या तुमच्या वेटिंग नंतर ॲड इक्वल नंबर ऑफ ड्रॉप्स ऑफ बफर सोल्युशन. जे बफर सोल्युशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, ह्या बफरची pH 6.8 आहे, कारण 6.8 pHचं बफर, कारण बफर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन स्टेनिंग टेक्निक. इट मेंटेन्स द ॲसिड बेस बॅलन्स. की यामध्ये ज्या वेळेला आपण आता स्टेन टाकलं, स्टेन टाकून आपण 1 मिनिट थांबलो, त्यानंतर टू ॲड इक्वल अमाऊंट ऑफ बफर वॉटर. का? टू डायल्यूट दी स्टेन. त्या स्टेनला आपल्याला डायल्यूट करायचं आहे. मग स्टेन डायल्यूशन करताना जे आपण त्या स्टेनवरती बफर सोल्युशन टाकलं, मिक्स द रिॲक्शन मिक्सचर ॲड्युकेटली बाय ब्लॉटिंग ऑन इट थ्रो पिपेट. की पिपेटच्या साह्यानं, ड्रॉपरच्या साह्यानं त्याच्यावर अशी हवा मारा. हवा फुंकली की हवेनं ते सोल्युशन इकडं जाईन तिकडं जाईन आणि त्याचं असं ब्लॉटिंग त्या ठिकाणी होईल, ते व्यवस्थितरित्या मिक्स होईल. देन वेट फॉर 10 to 15 मिनिट.
वॉश दी स्मिअर बाय रनिंग टॅप वॉटर. तो स्मिअर रनिंग टॅप वॉटर खाली वॉश करा आणि अलाव दी स्लाइड ड्राय ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला तिला सुकू द्या. सुकल्यानंतर एक्झामिनेशन ऑफ फिल्म, त्या फिल्मचं एक्झामिनेशन करा. म्हणजे फर्स्ट एक्झाम इन द स्टेन स्मिअर अंडर द लो पॉवर. इट इज अन आयडियल स्मिअर. 3 zones will be appear: thick smear, head, body and thin smear. आता जो स्मिअर आपण ड्राय केला, फिक्सेशन केला, त्या स्मिअरचा तुम्हाला आता या ठिकाणी स्टेन करायचं. स्टेन करताना जो स्मिअर झाला तो तुमचा आयडियल झाला. आयडियल म्हणजे आदर्श झाला, उत्कृष्ट तुम्ही स्मिअर बनवला. त्या स्मिअरला तुम्ही नॉमेनक्लेचर करा. हेड, बॉडी अँड टेल ह्या 3 प्रकारचे आपण त्याला नॉमेनक्लेचर केलं. नॉमेनक्लेचर केल्यानंतर चूज द पोर्शन स्लाइटली बिफोर द टेल एंड where there is a red cells are beginning to overlap. त्यानंतर या स्लाइडचं ऑब्झर्वेशन अंडर मायक्रोस्कोप करत असताना एक लक्षात ठेवायचं, जो टेलचा पोर्शन आला म्हणजे या बाजूला थिन स्मिअर आलेला आहे. थिन स्मिअर जिथं आला तो एक फील्ड त्याचं सिलेक्ट करा. ते फील्ड अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व करा. हे ऑब्झर्वेशन करताना इथं तुम्हाला काय दिसेल? डिस्ट्रीब्युटेड रेड ब्लड सेल्स, दे आर ओव्हरलॅप टू इच अदर. ह्या पेशी एकमेकावर तुम्हाला ओव्हरलॅप झालेल्या दिसतील आणि त्याच्या सभोवताली प्रेझेंट असणाऱ्या डिफरन्शिएटेड सेल ह्या आपल्याला स्टेन झालेल्या दिसतील आणि मग ह्या पेशी आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायच्या असतात. म्हणजे त्यानंतर स्मिअर, प्लेस अ ड्रॉप ऑफ ऑइल ऑन स्मिअर. त्यानंतर जे सिडार वूड ऑइल आपल्याला दिलं, त्या सिडार वूड ऑइलचा एक ड्रॉप त्या स्मिअरवरती टाका. टर्न द ऑइल इमल्शन ऑब्जेक्टिव्ह. आणि तुमचा जो हाय पॉवर जो ऑब्जेक्टिव्ह तुम्ही वापरत होता तो तुम्ही टर्न करा. इट इज अ टर्न ऑन 100x ऑब्जेक्टिव्ह अँड दॅट 100x ऑब्जेक्टिव्ह इज अ युजफुल फॉर ऑइल इमल्शन. की ज्या वेळेला स्लाइडवर आपण ऑइल ड्रॉप टाकला त्या स्लाइडचं ऑब्झर्वेशन करताना यू हॅव टू यूज ए 100x objective, that is oil immersion lens, and increase light by opening the iris diaphragm. जो आपल्या मायक्रोस्कोपला आयरी डायफ्रॅम असतो, स्टेज आहे मायक्रोस्कोपचं, स्टेजच्या खालच्या बाजूला सबस्टेज, त्या ठिकाणी आयरी डायफ्रॅम एक छोटी पट्टी असते. ती पट्टी जरा आपण ओपन करा, प्रचंड लाईटवरती तुम्हाला येईल आणि ते स्लाईडमध्ये ज्या तुमच्या सेल प्रेझेंट आहेत त्या सेल आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीनं दिसायला लागतील. एक्झाम इन द फिल्म बाय मुव्हिंग फ्रॉम वन फील्ड टू नेक्स्ट सायमल्टेनियसली अँड रेकॉर्ड द टाईप ऑफ लिकोसाइड सेन्स इन द ईच फील्ड. त्यानंतर त्या पूर्ण फील्डचं सायमल्टेनियसली एका फील्डवरून दुसऱ्या फील्डवर, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर पूर्ण स्लाइडचं ऑब्झर्वेशन करा अँड ॲटलिस्ट रेकॉर्ड दी काउंट ॲटलिस्ट 100 लिकोसाइट्स. 100 पेशी तुम्ही त्या ठिकाणी मोजायचे. मग त्या 100 सेलमध्ये कोणकोणत्या पेशी तुम्हाला कशा दिसल्या, स्मिअर प्रिपेअर अँड स्टेनिंग स्मिअर म्हणजे कशा दिसल्या तुम्हाला पेशी, त्या तुमच्या रिझल्टमध्ये तुम्हाला दाखवायच्या. मग आता रिझल्टमध्ये दाखवताना तुम्ही ज्या वेळेला स्लाइडचं ऑब्झर्वेशन केलं तेव्हा तुम्हाला या सेल त्या ठिकाणी दिसलेल्या आहेत. एक न्यूट्रोफिलिक सेल तुम्हाला दिसली की ज्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये सेगमेंटेड लाईक न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आता ह्या ज्या 5 प्रकारच्या पेशी आहे, ऑल दीज 5 टाइप्स सेल्स दे आर गिवन नॉमेनक्लेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस प्रेझेंट इन स्ट्रक्चर ऑफ सेल. या पेशीच्या स्ट्रक्चरमध्ये हा न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि ह्या न्यूक्लियसच्या आकारमानावर या पेशीचं नॉमेनक्लेचर ठरलेलं असतं. न्यूट्रोफिलिक सेल याच पेशीचं दुसरं नाव आहे पॉलीमॉर्फ. आता पॉलीमॉर्फ हिला नाव का दिलं की ज्या पेशीच्या स्ट्रक्चरमध्ये मोर दॅन 2 न्यूक्लिअर कंपाऊंड्स आर प्रेझेंट, दे कम्स टुगेदर अँड फॉर्म्स ए चेन लाईक स्ट्रक्चर इन द स्ट्रक्चर ऑफ सेल. म्हणजे न्यूक्लियसमध्ये हा चेन लाईक
बिडेड लाईक और ए सेगमेंटेड लाईक न्यूक्लियस इज प्रेझेंट. आणि जेव्हा सेगमेंटेड लाईक न्यूक्लियस असा सिच्युएट होतो ज्याच्यामध्ये न्यूक्लियसची संख्या 2 पेक्षा जास्त असते, त्या पेशीला आपण न्यूट्रोफिल किंवा पॉलिमॉर्फ असं म्हणतो. दुसरी पेशी आहे इओसिनोफिलिक. यामध्ये 2 न्यूक्लियस येतात, दे आर बायलोब्ड. मग या पेशीला आपण हे 2 न्यूक्लियस आहेत, याला आपण बायलोब असं म्हणतो की बायलोब्ड न्यूक्लियस आहे, म्हणजे 2 लोब्युल आहेत, बट दे कांट बी ओव्हरलॅप टू इच अदर. पण हे न्यूक्लियस एकमेकावर कधीही ओव्हरलॅप होत नाहीत. तिसरी पेशी आपली बेसोफिलिक सेल. बेसोफिलिक सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो इट इज अ सिच्युएटेड ए कोॲग्युलेटेड नेचर लाईक स्ट्रक्चर ॲट सेंटर अँड इट्स अ डिरेक्शन इज अ कोन टू कोन. की एका कोपऱ्याकडनं निघाला आणि दुसऱ्या कोपऱ्याकडे चालला अशी दिशा ह्या न्यूक्लिअरला असते. क्रोमॅटिन लाईक मटेरियल इज अ प्रेझेंट आणि हा डार्क कलरमध्ये स्टेन होतो. इन द स्ट्रक्चर ऑफ बेसोफिलिक सेल ग्रॅन्युल्स आर ओव्हरलॅप ऑन न्यूक्लियस. In these 2 types of structure, no any type of granule will be overlap on nuclear portion. की ह्या दोन्ही प्रकारामध्ये कुठलाही ग्रॅन्युल न्यूक्लिअर वरती ओव्हरलॅप झालेला नसतो, फक्त बेसोफिलिकमध्ये दिसतो. पुढची चौथी पेशी आहे मोनोसायटिक सेल. मोनोसायटिक सेलचा जो न्यूक्लियसचा आकारमान येतं हे किडनीच्या आकाराचा न्यूक्लियस दिसतो. हिच्या सभोवताली सायटोप्लाझम असतो, पण सायटोप्लाझममध्ये कुठल्याही प्रकारचे ग्रॅन्युल्स नसतात. पुढची लिम्फोसाइट. लिम्फोसायटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो हा इट इज अ अबंडंटली ग्रोथ ऑफ न्यूक्लियस. ह्या न्यूक्लियसची प्रचंड मोठी वाढ झालेली असते. संपूर्ण सेलच्या आउटर एजच्या बरोबरीनं आत न्यूक्लियस वाढलेला असतो आणि अतिशय थिन मार्किंग पुढे येते. थिन लेअर ऑफ सायटोप्लाझम इज प्रेझेंट बट देर इज अ ॲब्सेन्स ऑफ ग्रॅन्युल्स. आणि छोटी लिम्फोसाइट की लिम्फोसाइट 2 आकारामध्ये आपल्याला यामध्ये दिसते. एक मोठ्या आकारानं असली की तिला आपण लार्ज लिम्फोसाइट म्हणतो, छोट्या आकाराची सेल असली तिला आपण स्मॉल लिम्फोसायटिक सेल म्हणतो. आणि अशा ह्या सिस्टमॅटिकली 100 पेशी मोजताना ह्या 5 प्रकारच्या पेशी आपल्याला किती दिसल्या त्या आपण मोजा आणि मोजल्यानंतर आपण त्याचा रिपोर्टिंग करतो. तर याची नॉर्मल व्हॅल्यू आपल्याला साधारण असते की नॉर्मली न्यूट्रोफिलिक सेल दे आर 40 to 70%, इओसिनोफिलिक सेल 1 to 8%, बेसोफिलिक सेल 0 to 1%, लिम्फोसायटिक सेल 20 to 40% आणि मोनोसायटिक सेल 2 to 10%. म्हणजे या पद्धतीनं ह्या पेशींचं नॉर्मली स्ट्रक्चरमध्ये नॉर्मली ह्या पेशी अशा पद्धतीनं प्रेझेंट असतात. आता नेक्स्ट टाईम नेक्स्ट एक्सपेरिमेंट. ओके, थँक्स.